ईशा बेटा, आपलं काय ठरलंय? अगं आपण एकत्र मिळून त्या कौशिकीची घरातली पॉवर कमी करायची. मग मी काय करत होते? हा, काय करत होते मी वेगळं? तू बरोबर होतीस, तू तुझ्या जागी करेक्ट होतीस. हो, पण ती कौशिकी बघितलीस ना तिला? मी जर असं केलं नसतं तर तिने तुझ्यावर हात उगारला असता. तिने माझ्यावर हात उगारला असता, हा? आणि मी मार खाऊन घेतला असता तिचा. तिची सावली जरी पडली असती ना तरी तिचे हात तोडून टाकले असते मी, कळलं? ईशा बेबी, आईस पॅक आणि साखर आणली तुझ्यासाठी. तू घेतेस? शांत मला नको आहे ते. हे बघ ईशा बेटा, काय आहे ना, आपल्याला आपला हेतू साध्य करायचा असेल ना तर जिभेवर साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवावं लागेल. म्हणजे काय करायचं? काय करायचं? तुमच्यासारखं तिच्या पुढे लाल घोटेपणा करायचा? हा कौशिकी बाळा, तू एकदम करेक्ट बोलतीयस. कौशिकी, तुझ्याच मनासारखं होईल हा या घरात सगळं. कौशिकी, तुझा कुठलाच डिसिजन कधी चुकत नाही. हे असं सगळं बोलत तिच्या मागे मागे मी फिरत राहू? अगं, हे सगळं तोंड देखलं करावं लागतं, पण आमचा सपोर्ट कायम आमच्या मुलीलाच असणार, हो की नाही? हो ना. आज तुझं जरा जास्त झालं. ए मम्मा, मला नाही तिची भीती घालायची, कळलं? मी नाही घाबरत तिला. एक नंबरची अपॉर्च्युनिस्ट बाई आहे ती. संधी मिळाली, बिझनेस ताब्यात घेतला. आता काय तर युवराजच्या लग्नाची सगळी जबाबदारी तिने घेतली आणि मी कशी दी ग्रेट कौशिकी आहे हे मिरवायचंय तिला. तिला बाबा, तुम्ही ना काहीच बोलू नका, काहीच. तुम्ही असताना मुळात तिच्या हातात सत्ता गेलीच कशी? काय केलं तुम्ही? तिच्या मुलीला किडनॅप केलं. हळू, तू ऐकायला जात ना ते, तू हळू बोल. हे असं आहे सगळं. बाबा, वार प्याद्यांवर करायचा नसतो, थेट वजिरावर करायचा असतो. आणि मी आता तेच करणार आहे. यू जस्ट वेट अँड वॉच. ईशा, कोणाचा फोन आहे? निशीचा असणार हा, म्हणजे निशीचाच आहे. हा कट झाला, पण मी ते बाल्कनीमध्ये होतो ना, त्यामुळे मला कळलं नाही पटकन. मी कॉल बॅक करू तिला पटकन? तू निशिताच्या मनाचा विचार करतोयस हे बघून फार बरं वाटतंय. पण यापुढे फक्त निशिताच्याच मनाचा विचार करायचा. यू नो व्हॉट आय एम ट्राइंग टू टेल यू, राईट? हां, येस ताई. काय झालं माहिती आहे का, मी मान्य करतो माझ्याकडून पास्टमध्ये खूप चुका झाल्या, पण मला आता कळलं की माझ्या ताईने माझ्यासाठी जे डिसिजन घेतले ते बेस्ट, आणि मला ते पटलं आहे. ओके, सो मी काही नाही करणार आहे. ज्या चुका मी पास्टमध्ये केलं तसं काही नाही करणार आहे. तू निशिताच्या मनाचा खरंच विचार करतोयस हे बघून फार बरं वाटतंय. मी आता करू का कॉल बॅक तिला? नाही तर ती चिडेल. चिडचिडेल म्हणजे चिडणार नाही, पण कसं आहे, मीच तिला कॉल करायला सांगितला होता आणि मीच उचलला नाही आणि आता परत करत नाही, तर मग ते बरोबर नाही. ओके, बोलून घे तिच्याशी. पण ब्रेकफास्टला बाहेर ये. हो, आम्ही सगळे थांबलोय. हो, मी येतो. आम्ही एक कॉल करतो ना पटकन तिला. थांब. मला हीच फॅमिली वाटते जी आपल्या बॉसला बघायला आली. अरे तू जड बदल दुकानमध्ये कवर जाऊ राहिला, पण खायला नक्कीच बिडे फुकणार असेल. नाही, अरे ते नया माउथ फ्रेशनर घ्यायला गेला असेल तो. अरे मुलगा, फक्त मुलगा म्हणा त्याला. मुलगा आज चाललाय असं म्हणा ना. रिलॅक्स. माउथ फ्रेशनर नाही, परफ्यूम घ्यायला असेल. परफ्यूम कसं आहे, पोरीकडे चाललाय, जरा इम्प्रेस वगैरे करायला नको म्हणून.
इम्प्रेस इम्प्रेस इम्प्रेस. फक्त या मुलांना आहे ना मुलीला इम्प्रेस करायचं असतं. मुली बघायला जाणार आणि तिथल्याच कुठल्या तरी दुकानातून गिफ्ट घेणार आणि तेच देणार. इरा 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 काय करत होती तू? ड्रॉइंग काढत होती का? इरा किती हाका मारल्या बाळा तुला, तूच नाही दिली. बट इट्स ओके, काहीच हरकत नाही. एक दिवस असा येईल जेव्हा मम्मा हाक मारेल आणि इरा पटकन हो देणार. हो ना? आय नो बाळा, आय नो आय नो. पण तोपर्यंत आपल्याला हे मशीन घालायला लागणार. ओके इरा इरा कुठे पळून चालली तू? कुठे पळून चालली? हा बाळा असं नाही. इरा कुठे पळून चालली लबाड मुलगी?